व्यवस्थित आणलं ड्रॉपिंग करून राहिले काय बाईक मी घेत आणि घेऊ भाई 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 मिळे हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते पैसे दो पैसे दो पैसे दो पैसे दो पैसे दो पैसे द्या मित्र हे नाव मला पकडलं होतं कुठं बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका मोर्शी तालुक्यातून पिंपळखुटा लहान पिंपळखुटा इथून आलेली आहे। कांचन वाहने मी बोडणा इथली रहिवासी आहे। 6 महिने झाले आमचा पगार येत नाही आहे। आम्ही सर आमचे पैसेच नाही येत आहेत। आम्ही कामं कशी करणार? आमचे लेकरं बारे कसं पोचणार? आम्ही कशा गरजा पूर्ण करणार आहे? तुम्हीच सांगा। हे हर वेळेला तुम्ही नकार देता, हर वेळेला नकार देता। का बरं नकार देता तुम्ही? आम्ही गरीब लोकांना काय करायला पाहिजे? कसं घर चालवायला पाहिजे? कसं लेकराचं शिक्षण पाणी करायला पाहिजे? गरीब लोक जिथं आहेत तिथेच आहे। आजपर्यंत सुद्धा गरीब लोकांचं लेकरू कुठंच वरती चढलेलं नाही आहे। का बरं चढलं नाही? कारण आज म्हटलं 297 रुपयामध्ये आम्ही काय करणार आहे? आणि 6 महिने झाले आमचा पगार झालेला नाही आहे। कसं आम्ही घर चालवणार आहे? कसं आमचं पूर्ण करणार आहे? गरजा कशा पूर्ण करणार आहे? काय खाणार आहे? तुम्हीच सांगा। आम्हाला 6 महिन्यापासून काहीच मिळालं नाही। आम्हाला पूर्ण आमचे पैसे पाहिजे आणि आमचं रेग्युलर कामाचे नेहमीप्रमाणे पैसे पाहिजे। मस्टर चालू पाहिजे। आता किती 28,000 रुपये जमा आहे। आम्ही काय खाणार आहे? गरीब लोक, हातमजुरी करणारी लोक आहे आम्ही। तुमच्या मागण्या पूर्ण जागा नाही तर आमच्या पूर्ण आमचा जर गरजा पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आंदोलन करू, आमरण उपोषण करू। आज आम्ही कमीत कमी 200 ते 250 लोक इथं आलो आहे। जवळपास आमचे सामाजिक वनीकरणमध्ये आम्ही काम करतो आणि जवळपास आमचे 5 ते 6 महिन्यापासून पैसे लटकलेले आहे। त्यामुळे आमची होडीसुद्धा अंधारात गेली आहे। त्यामुळे आम्ही आता असं ठरवलं आहे, ह्या 2 दिवसात जर आमचे शासनाने पैसे दिले नाही तर आम्ही 3ऱ्या दिवशी इथं आंदोलनसुद्धा करणार आहे। आणि आमच्या गावात वायरमन फिरत आहे, ते वारंवार आम्हाला धवसा देत आहे। आम्ही त्यांना एकच सांगत आहे वारंवार की आमचे मजुरीचे पैसे आल्यावर आम्ही बिल भरतो, पण मजुरीचे पैसे काही येत नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही त्यांनासुद्धा आश्वासन देत आहे आणि त्यांनीसुद्धा आम्हाला 2 दिवस दिले। ह्या 2 दिवसात जर तुम्ही बिल भरलं नाही तर आम्ही तुमची पूर्ण वीज कट करू। त्यामुळे आम्ही इथं आलो आहे। या 2 दिवसात जर आमचे पैसे आले नाही तर आम्ही इथे 3ऱ्या दिवशी आंदोलन करणार आहे। कुठं काम करणार आहे? आम्ही पूर्ण मोर्शी तालुक्यातला मजूर वर्ग इथं आलो आहे आणि आमची मजुरी 297 रुपये आहे आणि जवळपास 6 महिन्यापासून आमचे पैसे अटकलेले आहे।